विधवा सुनेला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून 58 वर्षांची सासूस राहिली गरोदर. रात्रीत काय केलं पहा. एका छोट्याशा गावात सगळ्यांच्या नजरेत आदर्श मानलं जाणारं एक कुटुंब राहत होतं. घर मोठं होतं, शेती होती, मालमत्ता होती आणि समाजात मानही होता. पण या घराच्या बंद दरवाजाआड एक असा संघर्ष सुरू होता ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. या कुटुंबात काही वर्षांपूर्वी एका तरुणीचं लग्न झालं होतं. नव्या आयुष्याची स्वप्न घेऊन ती सासरी आली होती, पण काळाने अचानक अशी करवट घेतली की तिचा संसार काही वर्षातच उद्ध्वस्त झाला. पतीच्या निधनानंतर ती एकटी पडली आणि तिच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. सुरुवातीला सगळं सुरळीत असल्यासारखं वाटत होतं, मात्र हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं. बोलणं कमी झालं, विश्वास कमी झाला आणि प्रत्येक गोष्टीत मालमत्तेचा विषय पुढे येऊ लागला. गावातही या घराबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. एक दिवस अचानक अशी बातमी पसरली की लोकांनी ऐकून डोक्यावर हात मारला. त्या बातमीवर कुणीही सहज विश्वास ठेवायला तयार नव्हतं, कारण ती गोष्ट जितकी विचित्र होती तितकीच धक्कादायकही होती. दरम्यान विधवा सून सतत आपल्या हक्काबद्दल बोलत होती. तिच्या मते ती या घराचा भाग होती आणि तिलाही मालमत्तेवर अधिकार मिळायला हवा होता, पण प्रत्येक वेळी तिची मागणी कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलली जात होती. गावातील काही लोक तिच्या बाजूने उभे राहिले तर काहींनी सासरच्या मंडळींचं समर्थन केलं. दोन्ही बाजूंनी आपापली कारणं दिली जात होती आणि वाद दिवसेंदिवस अधिकच वाढत होता. याच काळात घरातील ज्येष्ठ महिलेच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागला. ती बाहेर कमी पडू लागली, लोकांशी बोलणं टाळू लागली आणि घरातच राहू लागली. त्यामुळे गावात नवनवीन अफवा पसरू लागल्या. रोज सकाळी चौकात बसणारे लोक वेगवेगळे अंदाज बांधत होते. काहींना वाटत होतं की घरात मोठा वाद झालाय, तर काहींना वाटत होतं की मालमत्तेचा प्रश्न कोर्टात जाणार आहे. पण खरी गोष्ट अजूनही कुणालाच माहीत नव्हती. अचानक काही महिन्यांनी या घराबाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली. नातेवाईक वारंवार येऊ लागले आणि शेजाऱ्यांची उत्सुकता आणखी वाढली. प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होतं, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. सुनेलाही काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव होत होती. ती वारंवार आपली भूमिका मांडत होती. तिचं म्हणणं असं होतं की तिला तिच्या पतीच्या हक्काचा हिस्सा मिळायलाच हवा. दुसरीकडे सासरच्या मंडळींचा दावा वेगळाच होता. त्यांच्यामध्ये त्यांनी कोणावरही अन्याय केलेला नव्हता आणि प्रत्येक निर्णय हा कुटुंबाच्या हितासाठी घेतला जात होता. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणाव अधिक वाढत गेला. प्रकरण इतकं वाढलं की शेवटी ते कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. तिथे दोन्ही बाजूंनी आपापले दावे मांडले गेले, पण समुपदेशकांनाही हा वाद सहज सुटणारा वाटत नव्हता. दरम्यान गावात आणखी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी ती ऐकली आणि अनेकांनी ती अफवा असल्याचं सांगितलं. पण दिवसेंदिवस त्या बातमीची चर्चा वाढतच गेली. सुनेने असा आरोप केला की तिचा मालमत्तेवरील हक्क कमी करण्यासाठी घरात एक असा निर्णय घेतला गेला की ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. हा आरोप ऐकून उपस्थित लोकही काही क्षण शांत झाले. सासरच्या मंडळींनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं की त्यांनी सुनेला गावात राहण्याचा सल्ला दिला होता, पण तिने तो स्वीकारला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी ती जबाबदार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुनेचं म्हणणं वेगळंच होतं. तिच्यामध्ये तिच्याकडे राहण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती आणि म्हणूनच ती मालमत्तेतील आपल्या हक्काची मागणी करत होती. त्यामुळे वादाचा गुंता आणखी वाढत गेला. समुपदेशन केंद्रात अनेक वेळा चर्चा झाल्या, पण कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नाही. दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या आणि हा वाद कायमचा चर्चेचा विषय बनला. अखेर अनेक दिवसानंतर सुरू असलेल्या चर्चेनंतर लोकांसमोर ती गोष्ट आली ज्याची सर्वजण फक्त चर्चा करत होते. ज्येष्ठ महिलेबाबत पसरलेली बातमी खरी असल्याचं समोर आलं. धक्कादायक दावा असा करण्यात आला की मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर 58 वर्षांच्या सासूने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला आणि नंतर एका नवीन वारसाला जन्म दिला. सुनेचा आरोप होता की हा निर्णय तिचा मालमत्तेवरील हिस्सा कमी करण्यासाठी मुद्दाम घेण्यात आला. मात्र सासू-सासऱ्यांनी हा आरोप पूर्णपणे नाकारला असून त्यांनी सुनेचे सर्व दावे फेटाळले. दोन्ही बाजूंमध्ये कोणताही अधिकृत करार नसल्याचं सांगितलं जात आहे आणि समुपदेशन केंद्रानेही या प्रकरणावर कोणताही अंतिम मत व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे ही घटना केवळ एका कुटुंबातील वाद न राहता मालमत्ता, नातेसंबंध आणि विश्वास यांच्यातील गुंतागुंतीचा प्रश्न बनली. सत्य काय आहे याचा अंतिम निर्णय संबंधित कायदेशीर प्रक्रियेतूनच स्पष्ट होईल. पण या प्रकरणाने मात्र आता अनेकांना विचार करायला भाग पाडलाय.